आवाज बरोबर आहे ना माझा? सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठ सरळ. डोळे अलगद मिटून घेऊया. खांदे कोपरं रिलॅक्स असतील. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणाऱ्या श्वासाकडे लक्ष. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. पोट हळूहळू बाहेर येत आहे. तोही श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन आपली आपण मनाने काउंट करायची आहेत. चेहरा शांत. सावकाश कृती थांबवायची आहे. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यमपट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. यथाशक्ती एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यानिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जवळ. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. हळूहळू सावकाश वर येऊया. दोन्ही हात खाली. हस्तमस्तक. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी योग. शुभ सकाळ. दोन्ही पाय सुरुवातीला विश्रांती. दोन्ही पावलं जोडून घ्यायची बटरफ्लाय स्थितीमध्ये. हाताची पकड पावलांच्या भोवती नेऊया. गुडघे मांड्या जमिनीकडे सैल होऊया. पाठ करा सरळ. करणार आहोत नेक रोटेशन. ज्यांना या स्थितीमध्ये बसणं शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्ये बसा. अगदीच अवघडल्यासारखं वाटलं तर साधी मांडी करा. आणि आता सुरुवात करूया. हळूहळू आपली मान उजवीकडे.
मध्यभागी डावीकडे, मध्यभागी उजवीकडे. 3 वेळा आपण ही कृती करूया. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. 3 वेळा झालं की मग आता टिल्टिंग. एकदा उजव्या बाजूला आणि एकदा डाव्या बाजूला. साइड वर स्ट्रेचिंग. खांदे मात्र वर न उचलता कृती करण्याचा प्रयत्न. सेंटर. आणि आता सावकाश श्वास घेत मान वर नेऊया आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता फुल नेक रोटेशन क्लॉकवाईज 2 वेळा. अगदी सावकाश कृती करा. डोळे मिटून ही कृती करण्याचा प्रयत्न करा. आणि विरुद्ध बाजूने 2 वेळा. दोन वेळा पूर्ण झालं की थांबायचं. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. जाणीव श्वासाची. सावकाश आता आपल्याला गुडघे मांड्यावर घ्यायचे आणि खाली घ्यायचे. वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली. आणि मग जास्तीत जास्त स्पीड वाढवण्याचा प्रयत्न. आपल्या सीटचा भाग, मांड्यांचा भाग खाली जमिनीवरती प्रेस करायचा. सावकाश हळूहळू कृती थांबायची. पावलं जी लांब गेली असतील ती पुन्हा एकदा जवळ ओढून घ्यायची आणि करणार आहोत आपण शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घ्यायचे. हातांची बोटं खांद्यावर, कोपरा जॉईंट आणि सुरू करूया. गोलाकार फिरवायला 1 2 3. विरुद्ध बाजूने पुन्हा कोपरा जॉईंट मागून पुढे. 1 2 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबायचंय. आता जी पावलं आपली पुढे आहेत, सॉरी जी जवळ आहे ती थोडीशी पुढे घ्यायची आहेत. याच्यातून पुढे जाणारं कुर्मासन आपण करणार आहोत. ज्यांना पाठकणा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं टाळ. तर आता आपल्याला उजव्या पोटरी करून उजवा हात बाहेर घ्यायचा आणि डाव्या पोटरी करून डावा. थोडासा पाय वर उचलायचा आणि पोटरीच्या आतमधनं हात बाहेर काढायचे. बरोबर. आणि आपलं कपाळ पावलाच्या दिशेने सैल सोडा किंवा पावलाच्या टेकवण्याचा प्रयत्न करा पावलावर. अंतिम स्थितीमध्ये खांदे रिलॅक्स असतील. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. डोळे मिटून श्वासाची जाणीव. म्हणजे संपूर्ण अंग सैल सोडायचं आणि फक्त लक्ष श्वासाकडे. हळूहळू सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. हाताची पकड सोडून द्या. बरोबर, छान केलं होतं. आणि दोन्ही पाय सरळ करायचे. विश्रांती. थोडस अँकल जॉईंट्स मध्ये हालचाल करायला हरकत नाही. करणार आहोत आपण वक्रासन आणि त्याच्यातूनच पुढे जाणार अर्धमत्स्येंद्रासन. तर त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे. सुरुवातीला आपण करणार आहोत वक्रासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आपला जो उजवा पाय आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ ठेवायचं. उजवा हात मागे जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे. म्हणजे आपला पाठकाणा अगदी सरळ होतो. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन उजव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करायचा. जर अँकल पर्यंत हात नसतील पोचत
तर समोर न विळखा द्या. आपल्या उजव्या पायाला डाव्या हाताने समोर न विळखा. हा बरोबर, छान. बरोबर. अगदीच जास्त स्ट्रेच वाटत असेल तर हात असा सैल सोडा. समोर स्क्रीनच्या बाजूला तुमचा तळवा येऊ देत हाताचा. बरोबर. आणि थोडासा जो हात आपला जो जास्त मागे जातो ना, तो थोडासा पुढे घ्या, म्हणजे पाठकणा सरळ राहील. हम्म, बरोबर. आणि त्यानंतर उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आपला उजवा गुडघा जो आहे तो थोडासा जास्त डाव्या बाजूला जास्त प्रेस होईल. बरोबर. जेवढं शक्य आहे. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र जास्त अट्टाहास करू नका. यथाशक्ती प्रयत्न करा. उजवा खांदा मागून हलकासा ओपन करा, म्हणजे दोन्ही खांदे एका रेषेत येतील. श्वास चालू असेल, डोळे मिटून नॉर्मल श्वास चालू. पूर्णपणे ट्विस्टिंग खांद्यांपासून आपल्या पाठमण्याला गळ्याच्या इथे, म्हणून हे वक्र असतील. सावकाश मान सरळ करूया. हाताची पकड सोडा. आता याच्यातूनच पुढे जाणारा अर्ध मत्स्येंद्रासन दाखवते, मग आपण एकत्रित करू. तुम्ही उजवा पाय सरळ करायला हरकत नाही. तर अर्ध मत्स्येंद्रासन मध्ये जो पाय आपण गुडघ्याच्या जवळ ठेवलाय तो, आवाज येतो, तो गुडघ्याच्या पलीकडे ठेवायचा. डाव्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवायचा उजवा पाय. डावा पाय जो सरळ आहे तो आडवा फोल्ड करायचा आणि त्याची टाच उजव्या सीटच्या जवळ घ्यायची. आपल्याला टाचेवर बसायचं नाही, फक्त उजव्या सीटच्या जवळ आपण डाव्या पायाची टाच घेतली. ही स्थिती पक्की झाली की मग बघा, थोडस क्रॉस होऊन दाखवते की तुम्हाला हाताची स्थिती कशी घ्यायची. तर आपला उजवा हात पुन्हा मागेच, जिथे आपला पाठकडा आहे तिथे. बघा, पाठकडा हा आपला सरळ झाला. जसं मगाशी आपण डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन अँकल पकडला होता उजव्या पायाचा, तो अँकल पकडायचा प्रयत्न करायचा. बघा, असं या प्रकारे. पुन्हा इथे जर तुम्हाला अँकल नाही पकडता आला, हरकत नाहीये. समोरनं हाताचं विळखा द्या आणि आपली जो पाय आपण फोल्ड केलाय त्या पायाची जी मांडी आहे ती जास्तीत जास्त आपलं पोट आपल्या छातीपाशी घ्यायची. ठीक आहे. समोरनं जेव्हा आपण हा विळखा देतो त्यावेळी, ज्यांना शक्य आहे त्यांनी अशा प्रकारे अँकल पकडायचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. सुरुवातीला आपले स्नायू थोडेसे स्टिफ असतात, त्यामुळे ते अँकल पर्यंत पोहोचू शकत नाही आपला हात. तर जशी प्रॅक्टिस वाढेल, थोडस आपलं एक आपली फ्लेक्झिबिलिटी वाढेल, तस तसं तुम्हाला हे जमू शकतं. किंवा असा समोरून तुम्ही विळखा देऊ शकता. ठीक आहे. समोरनं हे असं दिसतं. आणि आता मागून बघा. आता जो हात आपला खाली जमिनीवर आहे तो मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा आणि पुन्हा उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला ही कृती द्यायची. मागून तुम्हाला हे बघा असं ठेवायचं आहे हात. बघा, आता आपण उजवा पाय उभा आहे, डावा पाय आडवा फोल्ड केलाय, त्यामुळे डाव्या पायाच्या मांडीवर उजव्या आपला हात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. इथे पण अट्टाहास नसेल. आणि मग उजव्या बाजूला मागे वळून जेवढं शक्य आहे तेवढं मागे स्ट्रेच करण्याचा प्रयत्न. उलट चाल करताना आधी मान सरळ होईल, हाताचा सपोर्ट पुन्हा जमिनीवर द्यायचा, दुसऱ्या हाताचा विळखा काढून घ्यायचा, खाली असलेला पाय सरळ करायचा, मग वर असलेला. ठीक आहे. अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा हे थोडस ऍडव्हान्स आसन आहे, जास्त स्ट्रेच आहे, पोटावरती जास्त प्रेशर आहे, त्यामुळे हे डायबेटीज उपचारात्मक आसन मानलं गेलंय अर्ध मत्स्येंद्रासन. आणि याच्यावरती संशोधन सुद्धा झालेले आहेत योग थेरपीमध्ये. आणि दुसरं म्हणजे ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे, गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांच्यासाठी मात्र इथे लिमिटेशन्स येतात. त्यामुळे यथाशक्ती प्रयत्न करण्याचा कृती करा. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवा. डावा पाय जो सरळ आहे फोल्ड करा. त्याची टाच उजव्या सीटच्या जवळ घ्या. टाचेवर बसू नका, फक्त सीटला स्पर्श होऊ देत. उजवा हात मागे. शक्य असेल तर डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन उजव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करा. जर अँकल पकडला जात नसेल
तो समोरनं विळखा द्या. काही हरकत नाहीये, आपल्याला लाभ सारखेच मिळणार आहेत. समोरनं विळखा द्या. आणि आता उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. उजवा हात जो सपोर्ट साठी खाली जमिनीवर आहे तो मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा आणि इथे पुन्हा यथाशक्ती थांबा. डोळे मिटून घ्या आणि बघा देहधारणा. आपली जी उजवी बाजू आहे तिथला जो सीटचा भाग आहे, हिप जॉईंट्स आहे, तिथे तुम्हाला जास्त ताण जाणवेल. गळा, पोट आणि आपला पाठकड तिथे हलकस ट्विस्टिंग आहे. नॉर्मल श्वास चालू, श्वास घेतोय सोडतोय. उलट चाल करताना आधी मान सरळ होईल. हाताचा सपोर्ट पुन्हा द्या खाली जमिनीला. समोरनं विळखा सोडून द्या. आधी खाली असलेला डावा पाय सरळ करा, मग उजवा पाय सरळ करा आणि विश्रांती. हीच कृती आता आपण विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठकणा सरळ. आता डावा पाय फोल्ड करा. सुरुवातीला आपण करणार आहोत वक्रासन आणि मग त्याच्यातून पुढे जाणार अर्ध मत्स्यसन. तर वक्रासनाला आपल्याला पाऊल जे आहे ते गुडघ्याच्या जवळ ठेवायचंय, पलीकडे नाही ठेवायचं, गुडघ्याच्या जवळ ठेव. हा. आणि डावा हात मागे पाठीच्या कड्याच्या इथे, सीट पासून थोडासा लांब. समोरनं विळखा द्या उजव्या हाताने डाव्या पायाला किंवा अँकल पकडायचा प्रयत्न करा. वक्रासनामध्ये आपल्याला अँकल पकडणं सोपं जातं. थोडस जेव्हा आपण पुढचं आसन करतो तेव्हा थोडस आपल्याला डिफिकल्ट होतं. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी अँकल पकडा किंवा समोरनं विळखा द्या आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. पुन्हा इथे नॉर्मल श्वास चालू. डोळे मिटून श्वास घेतोय सोडतोय. डावा खांदा मागच्या मागे हलकासा ओपन करा, म्हणजे दोन्ही खांदे एका रेषेत येतील. ते बंद डोळ्यांनी आपलं आपण तपासायचंय, म्हणजे आपला कुठला खांदा जास्त पुढे आहे का की जास्त मागे आहे हे आपलं आपण तपासून बघा. आणि नॉर्मल श्वास चालू. आपल्याला इथे स्थिरता आणि प्रसन्नता वाटतेय का हे उलट चाल करताना आधी मान सरळ होईल. समोरनं हाताचा विळखा सोडून. आता इथूनच पुढे जाणार करूया अर्ध भुजंगासन. ज्यांना थोडा वेळ विश्रांती घ्यायची त्यांनी पाय सरळ करा, थोडा वेळ विश्रांती घ्या आणि आता पुढच्या आसनाकडे वळूया. पुन्हा दोन्ही पाय जोडून डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवा. उजवा पाय जो सरळ आहे तो फोल्ड करा, त्याचे टाच डाव्या सीटच्या जवळ घ्या. बरोबर, छान. डावा हात मागे. आता समोरनं उजव्या हाताने आपल्या डाव्या पायाला विळखा द्या. आपल्या डाव्या पायाची मांडी जास्तीत जास्त आपलं पोट आणि छातीच्या इथे येईल. बरोबर, समोरनं विळखा द्या आणि डाव्या बाजूला मागे वळवून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. डावा हात जो खाली जमिनीवर आहे तो मागून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. खांदा हलकासा मागे ओपन करा, डावा खांदा, आणि डोळे मिटून घ्या. पुन्हा एकदा देहधारणा. आता आपल्या डाव्या सीटचा भाग, हिप जॉईंट्स, थाय मसल्स इथे एक छान असा स्ट्रेच आहे. पुन्हा गळा, पोट आणि आपला पाठकणा. तिथे विरुद्ध बाजूने आता आपल्याला पीळ जाणवतोय. जोड श्वासाची, श्वास घेतोय सोडतो. उलट चाल करताना डोळे उघडायचे. आधी मान सरळ होईल. हाताचा सपोर्ट पुन्हा एकदा जमिनीवर द्या. समोरनं विळखा सोडून द्या. खाली असलेला उजवा पाय सरळ करून घ्या. मग वर असलेला डावा पाय सरळ आणि विश्रांती. डोळे मिटून त्या दोन्हीही आसनांचा मनातल्या मनात मागोवा. कुठे आपल्याला जास्त ताण वाटतोय का, कुठे जास्त प्रेशर आल्यासारखं वाटतंय का, हे आपलं आपण तपास. सावकाश एका कुशीला वळूया आणि पाठीवर पडून विश्रांती घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, डोळे मिटून घ्या आणि रिलॅक्स. नॉर्मल श्वास चालू. डोळे मिटून संपूर्ण देहाचं निरीक्षण. जसं आपण स्वतःला आरशात बघत आहोत असं आपण स्वतःला बंद डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न करा.
दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपला डावा पाय जो आहे तो फोल्ड करा, जसं आपण मगाशी केला होता तसा. आणि उजवा पाय 90 अंशापर्यंत वर घ्या. हा. आणि उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या मागच्या बाजूने. उजव्या आपल्या हातांचा विळखा द्या. एक तर दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा देऊ शकता, किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा आणि हा विळखा द्या. थोडासा पाय फोल्ड होईल तो मग तुमचा, जेव्हा तुम्ही कोपर पकडाल त्यावेळेला. हा. बघा, एका हाताने दुसऱ्या हाताचं एल्बो कोपर पकडता येतंय का? हा, बरोबर, छान. हा. आता आपला फक्त गुडघ्यातलं पाय गोलाकार फिरणार आहे, ठीक आहे? फक्त गुडघ्यातलं गोलाकार फिरवा क्लॉकवाईज. 1, 2, बरोबर, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5. हाताचा सपोर्ट जो आहे, जो आपण मागून घेतलाय तो काढून घ्या. आणि तोच हाताचा सपोर्ट आता पूर्ण द्या. आता पुढून एका हाताने दुसऱ्या हाताचा कोपर पकडा. डावा पाय सरळ करा. डावा पाय जो फोल्ड आहे तो सरळ करा. हा, बरोबर. उजव्या पायाचं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या, म्हणजे तुमच्या अँकल जॉईंट्सवर, आपल्या काफ मसल्स वरती ताण, दाब हा याचा सगळ्याचा अनुभव मिळतो. उजवं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या अँकल जॉईंट्स मधून. आणि आता त्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र डोकं वर उचलू नका. बाकीच्यांनी डोकं वर उचलून हनुवटी, नाक किंवा कपाट उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास चाल. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश डोकं जमिनीवर घ्या. उजवा पाऊल रिलॅक्स करा. हाताचा विळखा सोडा. पुन्हा उजवा पाय 90 डिग्री वर घ्या आणि नियंत्रित जमीन. थोडा वेळ विश्रांती घ्या. जाणीव आपल्या उजव्या पायाकडे. तिथे हलकासा जडपणा तुम्हाला जाणवतोय का, हे आपलं आपण तपासा. ही स्कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या गुडघ्याजवळ. डावा पाय 90 डिग्री वर न्यायला सुरुवात करा. जेव्हा उजव्या पायाचा सपोर्ट मिळतो तेव्हा आपोआप डावा पाय छान असा वर जातो. हा. आणि आता आपल्या हातांचा विळखा द्या मागच्या बाजूने, आपली मांडी किंवा गुडघ्याच्या इथे. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा, किंवा हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ठेवायचा. आणि आता गोलाकार फिरवायला सुरुवात करा. गुडघ्यापासून पुढचा पाय गोलाकार फिरूया क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झाले की थांबा. समोरनं जो हाताचा विळखा आहे, सॉरी मागच्या बाजूने जो विळखा आहे तो काढून घ्या. आणि समोरच्या बाजूने विळखा द्या डाव्या पायाला हातांचा. उजवा पाय जो खाली आहे तो सरळ करा जमिनीवरती. डाव्या पायाचा पाऊल अँकल जॉईंट्स मधून स्वतःकडे खेचून घ्या. हे करताना डोकं वर उचलायचं नाहीये, उजवा पाय वर उचलायचा नाहीये, तो पूर्णपणे जमिनीवर रिलॅक्स असेल. डाव्या पायाचा पाऊल स्वतःकडे खेचून घेतलंय. आणि आता सावकाश डोकं वर उचलून हनुवटी, नाक किंवा कपाट डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. पुन्हा इथे नॉर्मल श्वास चालू. सावकाश डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडा, पाऊल रिलॅक्स करा. पुन्हा डावा पाय 90 अंशापर्यंत वर येईल आणि नियंत्रित खाली जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊ. रिलॅक्स. जाणीव श्वासाची.
तर मग आपण पूर्ण पवनमुक्तासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय फक्त 30 अंशापर्यंत वर उचला, म्हणजे हलकेसे जमिनीपासून वर उचला, एकदम थोडेसे जमिनीपासून वर उचला. हा, आणि आता ते फोल्ड करा. दोन्ही पाय एकत्रित फोल्ड केले, पाऊल जमिनीकडे सैल सोडा आणि समोरून पावलं जमिनीकडे सैल सोडा. हाताची कोपरं नाही पकडता आली तर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतून ही कृती करा. आणि या स्थितीमध्ये डोळे मिटून काही क्षण थांबा. श्वास घेतोय, सोडतो. संपूर्ण शरीर रिलॅक्स करायचंय. नॉर्मल श्वास चालू. आता ज्यांना सर्वायकल पाठीचा त्रास आहे त्यांनी या स्थितीमध्येच थांबा. बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचलून हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. सावकाश डोकं जमिनीवर, हाताचा वळखास सोडा. दोन्ही पाय आधी सरळ करा गुडघ्यातनं आणि मग नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. नॉर्मल श्वास चालू. सावकाश एका कुशीला वळा आणि बैठक स्थितीमध्ये या. हातात चार करावे, अगदी सावकाश. तर सूर्यनमस्कार आज आपल्याला शिकायचे आहेत. सूर्यनमस्कारामध्ये एकूण 12 स्टेप्स येतात. त्या प्रत्येक स्टेप्स आणि त्याची माहिती, त्याचबरोबर सूर्यनमस्काराचे फायदे हे मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवणार आहे. तर ज्यांना कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घ्या. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, नुकतीच एंजिओप्लास्टी किंवा एंजिओग्राफी झाली असेल, पाठ कण्याचा सिव्हिअर प्रॉब्लेम असेल, म्हणजे पाठीच्या मणक्यामध्ये गॅप असेल, तुम्ही बेल्ट वापरत असाल कमरेसाठी किंवा मानेसाठी बेल्ट वापरत असाल, तर मात्र तुम्हाला सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. सूर्य म्हणजेच ऊर्जा, ऊर्जेचं प्रतीक. आणि जेव्हा आपण हे सूर्यनमस्कार करतो तेव्हा आपल्या थोडंसं शरीराचं तापमान वाढतं, हृदयाची गती वाढते, श्वासाची गती वाढते. म्हणून ज्यांना हे सगळ्या व्याधी आहेत त्यांनी मात्र करताना काळजी घ्या किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने ही कृती करा. जर तुमची ट्रीटमेंट चालू असेल तर हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार आणि त्याचबरोबर पाठकणा आणि मानेचा त्रास असेल त्यांना हे आसन करणं गरजेचे आहे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे ते खुर्चीमध्ये बसून करू शकतात. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मला पर्सनल वरती मेसेज टाका की मग आपण ते खुर्चीतले सूर्यनमस्कार घेऊ शकतो. अगदी जर सगळ्यांना शक्य आहे तर उगाच त्याच्यामध्ये जाण्याची गरज नाहीये. ठीक आहे, मला पर्सनल वरती मेसेज टाका जर गुडघेदुखीचा कोणाला त्रास असेल तर. कारण की आपण पहिल्या दिवशी कोणीही प्रत्यक्ष काही बोललेलं नव्हतं, म्हणून मी सरसकट सगळं घेतेय. फक्त इथे सूर्यनमस्कार करताना आपल्याला काही गोष्टी पाळाव्या लागतात. ठीक आहे, तर हे कसं करायचे आहेत हे मी आधी तुम्हाला दाखवते. एकूण 12 स्टेप्स आहेत. थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही जरूर सूर्यनमस्कार करा. थोडंसं शरीराचं तापमान वाढतं, एक छान अशी ऊर्जा मिळते. सर्वांग सुंदर आसन आहे सूर्यनमस्कार. जर तुम्हाला रोज प्रत्येक आसन करणं जर जमत नसेल तर तुम्ही ऍटलिस्ट 5 ते 6 सूर्यनमस्कार घातलेत सुरुवातीला, तर तुम्हाला सगळ्या आसनांचे जे लाभ आहेत ते तुम्हाला या सूर्यनमस्कारामध्ये मिळतात. तर हे कसे करायचे मी आधी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. सूर्यनमस्काराची जी सुरुवात आहे ती गायत्री मंत्रापासून होते. सूर्याचा मंत्र सुद्धा आहे, पण तो प्रत्येकालाच उच्चारण त्याचं करता येणं शक्य नाही, म्हणून आपण गायत्री मंत्राने आपल्या नमस्कारांची सुरुवात करतो आणि त्यानंतर सूर्याची जी 12 नावं आहेत त्या एक एक नाव घेऊन आपण हे सगळे सूर्यनमस्कार घालण्याचा प्रयत्न करतो.
तर आधी बघून घेऊया की हे कसे केले जातात, मग आपण एकत्रित करूया. तर इथे तुम्हाला मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय. स्थिती घ्यायची, दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये. ठीक आहे, ही झाली आपली स्थिती सूर्यनमस्कारासाठी. तर पहिलं जे आसन आहे ते म्हणजे नमस्कार आसन. दुसरं हस्त उत्तानासन. 3 हस्त पादासन. जेव्हा आपण सूर्यनमस्कार करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये जे 7 चक्र आहेत तर ते सुद्धा एक तर त्यांचंही कार्य सुधारतच आणि ते संतुलित राहतात, बॅलन्स राहतात. आपल्या शरीरामध्ये 7 चक्र. हे झालं 3 हस्तपादासन. 4 उजवा पाय जो आहे तो मागे घ्यायचा आहे, त्याचा गुडघा जमिनीला टेकवायचा आहे आणि नजर सिलिंगकडे. हे झालं 4 अश्वसंचलन. त्यानंतर 5 आपण करतो दंडासन. इथे संपूर्ण आपला पाठकणा हा सिलिंगला समांतर आणि आपलं पोट जमिनीला समांतर बॅलन्स आहे, हे याला म्हणतात दंडासन. 5. 6 अष्टांगासन. गुडघे जमिनीला टेकवायचे, पावलं जमिनीकडे फ्लॅट करायची, आपल्या छातीचा भाग खाली जमिनीवर, आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ जमिनीवर. तर इथे शरीराची एकूण 8 अंग जमिनीवर टेकली जातात, म्हणून ह्याला अष्टांगासन किंवा साष्टांग नमस्कार असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचं आहे सरळ हस्त भुजंगासन. 7 नजर सिलिंगकडे. 8 पर्वतासन. पुन्हा आपल्या टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आणि नजर आपली आपल्या नेवल रिजनकडे म्हणजेच नाभी प्रदेशाकडे. हे झालं 8 पर्वतासन. 9 आपला उजवा पाय पुढे घ्यायचा, उजवा पाऊल जे आहे ते दोन्ही हातांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नसेल. पुन्हा डावा गुडघा जमिनीला टेकवायचा, नजर सिलिंगकडे. हे झालं 9 अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. तर अशा प्रकारे आपल्याला हे सूर्य नमस्कार यथाशक्ती करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कुठेही अट्टाहास करू नका. जर तुम्हाला दम लागला, कुठेही अनकम्फर्टेबल वाटलं तर सूर्यनमस्कार करणं थांबवा. जे पहिल्यांदा सूर्यनमस्कार करतायत तर त्यांना थोडस बॉडी पेन होऊ शकतं, म्हणून जी सुरुवात आपण सोमवारपासून करणार होतो ती आजपासून करतोय. की जर तुम्हाला थोडस अनइझी किंवा थोडस दुखल्यासारखं वाटेल तर तुम्हाला एक दिवस आरामासाठी मिळू शकतो. पण जरी तुम्हाला बॉडी पेन झाला तरीही असं हे सूर्यनमस्कार करणं सोडू नका, कंटिन्युटी ठेवा. तुमचं संपूर्ण शरीर फ्लेक्झिबल होईल, तुमचं मेटाबॉलिझम रेट सुधारतो आणि आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते. या सूर्यनमस्कारामुळे ब्लड सर्क्युलेशन एक चांगलं होतं, त्याचे फायदे मी पाठवायला सुरू करते. तर आता दोन्ही हात शरीराच्या जवळ, पावलामध्ये थोडंसं अंतर घ्या, जेणेकरून बॅलन्स तुमचा व्यवस्थित सांभाळला जाईल. म्हणजे कुठेही तोल जाण्याचा प्रश्न येणार नाही. नजर समोर, दोन्ही हात जोडून घ्या, डोळे अलगद मिटून घ्या, चेहरा शांत आणि बंद डोळ्यांसमोर असं इमॅजिन करा की आपल्या समोर डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या आडून नुकताच सूर्य उगवत आहे, सूर्योदय होत आहे. या सूर्याची पिवळसर केशरी सोनेरी किरण आपल्या मुखावर पडत आहे. त्यातून जी प्राणशक्ती ऊर्जा निर्माण होत आहे ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी जी पोषक ऊर्जा लागते ती या सूर्यदेवतेपासून मिळते. म्हणून सूर्यदेवतेला मनापासून वंदन, एक कृतज्ञता भाव आपल्या मनामध्ये. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी, संपूर्ण जगाला प्रकाश देणारा, ऊर्जा देणारा हा सूर्यदेवता, त्याच्यासारखा कर्मयोग अंश रूपाने आपल्यामध्येही यावा ही प्रार्थना आपण करूया. आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित.
ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम मित्राय नमः। एक नमस्कारासन डोळे उघडायचे आहे. दोन हस्त उत्तानासन. तीन हस्त पादासन. चार उजवा पाय मागे घेऊया अश्वसंचलन. उजव्या पायाचा गुडघा जमिनीला टेकवा. नजर सिलिंगकडे. ठीक आहे. पाच दंडासन. प्लॅंक पोज याला म्हणतात. ठीक आहे. बरोबर. नजर समोर. सहा अष्टांगासन. गुडघे जमिनीला टेकवा. आपल्या छातीचा भाग जमिनीवर. आपली हनुवटी जमिनीवर. हनुवटी किंवा कपाळ. शक्य असेल तर पावलं जमिनीकडे फ्लॅट करण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. सहा अष्टांगासन. सात भुजंगासन. नजर सिलिंगकडे. खांद्यातून दोन्ही हात सरळ आहेत. बरोबर. छान. आठ पर्वतासन. आता आपल्या टाचा खाली जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. नजर आपली आपल्या नेवल रिजनकडे. बरोबर. छान. आठ पर्वतासन. नऊ उजवा पाय पुढे घ्या. उजवं पाऊल हातांच्या मध्ये येत आहे का बघा. जर येत नसेल तर हळूहळू प्रॅक्टिसने ते पाऊल हातांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न. गुडघा जमिनीवर. डाव्या पायाचा नजर सिलिंगकडे. आपण केलंय 9 अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. डावा पाय पुढे घ्या. हनुवटी गळ्याकडे लॉक करून घ्या. 10 हस्तपादासन. 8 सॉरी 11 दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. हस्त उत्तानासन. आणि 12 नमस्कारासन. हा आपला एका बाजूने आपण सूर्यनमस्कार केला. उजवा पाय पुढे आणि उजवा पाय मागे अशा प्रकारे. आता डाव्या बाजूने म्हणजे डावा पाय एकदा मागे जाईल आणि तोच पाय एकदा पुढे येईल. तर असे अजून आपल्याला 4 सूर्यनमस्कार करायचे आहेत. पुन्हा दोन्ही पाय जोडले. ओम खगाय नमः. एक नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 डावा पाय मागे अश्वसंचलन. 5 दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. त्याचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. नजर आपली नेवल रिजनकडे. 9 डावा पाय पुढे अश्वसंचलन. डावा पाऊल हातांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करा आणि उजवा गुडघा जमिनीवर. 9 अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. हनुवटी गळ्याकडे लॉक करा. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. अजून 4 नमस्कार आपल्याला पुढे करायचे. ज्यांना गरगरल्यासारखं वाटलं, दम लागल्यासारखं वाटला तर त्यांनी मात्र थांबवायला हरकत नाहीये. जे सुरुवातीला नवीन करतात किंवा थोडासा स्टिफनेस पण असतो, जड पण असतो शरीरामध्ये, तेव्हा गरगरल्यासारखं होऊ शकतं. जर तसं वाटलं तर सूर्यनमस्कार थांबवा. बाकीच्यांनी करायला हरकत नाही. सुरुवात करूया. आता थोडेसे आपण सलग जाण्याचा प्रयत्न करू. पुन्हा दोन्ही हात जोडू. ओम आदित्याय नमः. एक नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन. 10 5 दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. पावलं जमिनीकडे फ्लॅट. 8 पर्वतासन. त्याचा खाली जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलन.
10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन, ओम हिरण्यगर्भाय नमः। 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मागे अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन। पुन्हा पूर्वस्थिती। ओम अर्काय नमः। 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन। आणि आता एक शेवटचं पुन्हा पूर्वस्थिती। ओम भास्कराय नमो नमः। 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 अष्टांगासन आहे, 7 8 पर्वतासन आहे, 9 डावा पाय पुढे घ्या, 10 11 12. श्वासाची गती वाढली असेल तर मुख धुवतो, पायामध्ये अंतर घ्यायचं, दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे, नाकाने श्वास भरून घ्यायचा आणि तोंडाने सोडायचा. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि बैठक स्थितीमध्ये विश्रांती. मानमध्ये सही सोडा, रिलॅक्स. पद्मासन, आधी विश्रांती घ्या आणि मग पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही पाय जोडून पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. दोन्ही हात गुडघ्यांवर, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, डोळे अलगद मिटून घ्या. चेहरा शांत. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा.
काही क्षण शांत. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटलेले आहेत, चेहरा शांत आहे. करणार आहोत बॅलन्सिंग प्राणायाम, अनुलोम विलोम. शरीर आणि मन समतोल करणारा हा प्राणायाम अतिशय महत्वाचा. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा म्हणजेच प्राणायाम मुद्रा. डोळे अलगद मिटलेले आहेतच. अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. दुसरा वर्तन. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. तिसरा वर्तन. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. शेवटचा वर्तन. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने सावकाश रेचक. केले. जाणीव दोन्हीही आपल्या नाकपुड्यांकडे. तिथे श्वसन मार्गातला बदल, बॅलन्स झालेलं शरीर आणि मन याची अनुभूती. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. काल आपण शीतली प्राणायाम बघितला, ज्याच्यामध्ये आपण जिभेची पन्हळ केली होती. आज आपण सितकारी प्राणायाम बघणार आहोत. इथे तुम्हाला ओठ विलग करायचेत, दातावर दात लावायचे. दाताच्या पटीतनं हवा आतमध्ये भरून घ्यायची, म्हणजे तोंडाने पुन्हा एकदा आपण इथे पूरक करतो. तोंड बंद करून नाकाने रेचक. आता आपण नुकतेच सूर्यनमस्कार केले. त्या सूर्यनमस्कारामध्ये आपल्या शरीराचं तापमान वाढतं, हृदयाची गती, श्वासाची गती थोडीशी वाढते. तर त्याला हा जो प्राणायाम आहे शीतली किंवा सितकारी हे कॉम्प्लिमेंट करतात. म्हणजे तुमचं वाढलेली श्वासाची गती, हृदयाची गती थोडीशी कमी व्हायला मदत होते. पण थंडीच्या दिवसामध्ये शीतली आणि सितकारी प्राणायाम करणं शक्यतो तरी टाळायचं आहे, कारण की ऑलरेडी बाहेरचं वातावरण थंड असतं, त्यामुळे शरीराचं वातावरणही थंड असतं. त्यामुळे हे प्राणायाम फक्त तुम्हाला माहिती असावेत म्हणून मी आता तुम्हाला दाखवत आहे. आपण फक्त 3च आवर्तन करणार आहोत.
हे दोन्ही प्राणायाम अपवादात्मक आहेत. इथे तुम्हाला तोंडाने श्वास घ्यायचा असतो आणि नाकाने सोडायचा असतो. त्यामुळे मोकळ्या हवेमध्ये, शुद्ध हवेमध्ये, स्वच्छ ठिकाणी हा प्राणायाम करायचा आहे. बाहेर प्रदूषण असेल, धूळ असेल, तर ते धुळीचे कण पोटात जाऊन तुम्हाला आजारी पडण्याची शक्यता असते म्हणून. ठीक आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ह्या प्राणायामाची आवर्तनं आपल्याला फायदेशीर ठरतात. तर आता आपण करतोय शीतकारी प्राणायाम. फक्त 3 आवर्तन आपल्याला करायचे. तर इथे तुम्हाला ओठ विलग करायचे आहेत, दातावर दात लावायचे. ज्यांची दाताची ट्रीटमेंट चालू असेल, हिरड्यांचं दुखणं असेल, किंवा कुठलीही समजा रूट कॅनल आपण करतो, दाढ काढलेली असते, तर अशा प्रकारचे जर काही त्रास होत असेल तर मात्र शक्यतो हा प्राणायाम करणं टाळा. कारण की हवा आतमध्ये भरून घेताना तुमच्या दाताला ठणका लागण्याची शक्यता आहे म्हणून. तर खांदे कोपरं रिलॅक्स, हाताचे कोपरं शरीराच्या जवळ, पाठकणा सरळ. ओठ विलग करायचे, दातावर दात, डोळे मिटून घ्या. दाताच्या फटीतनं हवा आतमध्ये भरून घ्या. ती हवा आतमध्ये भरताना सित असा आवाज येतो, म्हणून हा सितकारी प्राणायाम. थंड हवेचा स्पर्श संपूर्ण आपल्या हिरड्यांच्या ठिकाणी तुम्हाला जाणवतोय. तोंड बंद आणि नाकाने सावकाश रेचन. पुन्हा एकदा ओठ विलग, दातावर दात, जीभ दातांच्या मध्ये घेऊन या. दाताच्या फटीतनं हवा आतमध्ये भरून घ्या. तोंड बंद आणि नाकाने संथ रेचन. अजून एक राऊंड. ओठ विलग, दातावर दात, जीभ दातांच्या मध्ये, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचन. काही क्षण शांत. शांत मन, प्रसन्न चेहरा, श्वासाची गती संथ आहे, विचारांची गती कमी झालेली आहे. सहज सुरू असणाऱ्या श्वासाची जाणीव. ज्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी बैठक बदलायला हरकत नाहीये, साधी मांडी घालायची आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासनामध्ये बसा. आज आपण करणार आहोत 11 मकार लांबवलेले ओमचे उच्चार. आपलाच आवाज आपल्याच कानाला ऐकू येईल अशा प्रकारे आपल्याला हे उच्चार करायचे आहेत. इथे अचं प्रमाण 20% असेल आणि मकार जो आहे हा आपला 80% असेल. मकार आपल्याला लांबवायचा आहे. एकदम हळू आवाजामध्ये आपण हे उच्चार करणार आहोत. आंतरिक सजगता वाढण्यासाठी, मन शांत राहण्यासाठी ही ओंकार साधना. ज्याला पायाची बैठक बदलायची असेल त्यांनी बैठक बदलू शकता. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, चेहरा शांत आहे, डोळे अलगद मिटलेले आहेत. अंगठा आणि पहिला बोट यांची टोकं एकमेकांना जोडून घ्या. तिथे किंचितसा दाब आणा. तिथून सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाच्या स्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. दोन्हीही हातांची उरलेली 3ही बोटं सैलसर असतील, अर्धवट मिटलेली असतील. करणार आहोत 11 ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. एक श्वास भरून घ्यायचा आणि मग श्वास सोडताना ओमचा उच्चार असेल. असे आपल्याला सलग उच्चार करायचे आहे. सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक
रेचक करताना ओंकार. ओ. खोलवर दीर्घ पुरत. ओ. 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 शेवटचा वर्त. ओ. काही क्षण शांत. इनर अवेअरनेस. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेव अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम. मला माझ्या जीवनामध्ये सुख समाधान उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यायचंय. आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. आणि यासाठी मी स्वतःला मनापासून धन्यवाद देत आहे. एक कृतज्ञता भाव स्वतःबद्दल, आपल्या शरीराबद्दल, शरीरातील प्रत्येक अवयवाबद्दल. दोन्ही हात जोडून शांती पाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर.
आपापल्या क्षमतेने कमरेचा पुढे झोपून संपूर्ण नतमस्तक समर्पण भाव आपली संपूर्ण साधना होऊन समजते. हळूहळू श्वास घेत कमरेतून सरळ व्हा. श्वास सोडत हात खाली हस्तमध्ये नेत्र स्पर्श अलगद डोळे उघडून एक दृष्टी होऊन हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया सोमवारी सकाळी 6 वाजता. सगळ्यांना शुभ दिवस. हॅपी वीकेंड. हरिओम. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकतो. शंका असेल. ओके. चल. हरिओम. हॅपी वीकेंड. भेटूया सोमवारी सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड करते. हॅलो. काही शंका आहे का कोणाला? म्हणजे फक्त हँड राईज करून मला फक्त विचारा. 1 मिनिट. हा. अनम्यूट करू का? ओके. ठीक आहे. भेटूया मग आपण सोमवारी सकाळी 6 वाजता. हॅलो. मीटिंग एंड करते.